अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, एकदा राधेने कृष्णाला विचारलं, कान्हा, काळ बदलला आहे, या नव्या युगात प्रेम कसं असावं? कृष्ण हसून म्हणाला, राधे, खरं प्रेम गुपित असावं. राधा म्हणाली, का रे कान्हा? कृष्ण म्हणाला, जे प्रेम सगळ्यांच्या नजरेत येतं ते फक्त चर्चेचा विषय बनतं, पण जे प्रेम दोन आत्म्यात शांतपणे जपलं जातं ते पूजा बनतं. राधा पुन्हा म्हणाली, मग ते लपवून का ठेवायचं? कृष्ण म्हणाला, कारण जे प्रेम दाखवलं जातं ते जळतं होतं आणि जे मनापासून शांतपणे जगलं जातं ते कायमचंच आपलं राहतं. जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा. कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला काय सांगत आहेत ते आपण नीट लक्षपूर्वक ऐकूया. आजच्या दैवी संदेशामध्ये मामा तुम्हाला म्हणत आहेत, माझ्या बाळा, आजचा हा दैवी संदेश मी खास तुझ्यासाठी पाठवलेला आहे. माझ्या बाळा, तू तुझ्या आयुष्यामध्ये खूपच दुःखी आहेस, तुझ्या आयुष्यामध्ये खूप संकट आहेत, यातना आहेत, म्हणून हा दैवी संदेश आज तुझ्यासमोर आला आहे. तुझ्या चिंतेचा आजचा हा शेवटचा दिवस ठरणार आहे, म्हणून या संदेशाला चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. मामा म्हणतात, माझ्या बाळा, पापाचा बाप कोण, पापाचा सर्वश्रेष्ठ कोण आहे तेच आज मी तुला आजच्या दैवी संदेशामध्ये सांगणार आहे. मामा सांगतात, अरे बाळा, एका ब्राह्मणाचा मुलगा काशीला शिक्षण घेण्यासाठी गेला होता. तिथे त्यांनी 12 वर्ष कठोर परिश्रम करून सर्व शास्त्र, वेद आणि पुराणे याचा अभ्यास केला. जेव्हा त्याला वाटलं की त्याने सर्व काही शिकून घेतले आहे, तेव्हा तो अभिमानाने घरी परतला आणि घरी पोहोचताच त्यानं त्यांच्या वडिलांना सांगितलं, बाबा, मी सगळं शिकून आलो आहे, आता मला प्रत्येक प्रश्नाची उत्तरं माहीत आहेत, तुम्ही मला काहीही प्रश्न विचारू शकता. त्याचे वडील हसले आणि म्हणाले, ठीक आहे बाळा, तू खूप शिकला आहेस, तर माझ्या एका छोट्या प्रश्नाचे उत्तर दे. मुलगा आत्मविश्वासाने म्हणाला, हो बाबा, कृपया विचारा. वडिलांनी खंबीर स्वरात विचारलं, सांग बाळा, पापाच्या वडिलांचं नाव काय आहे? ब्राह्मणाच्या मुलाला धक्का बसला. त्याने स्वतःशी विचार केला की हे मी कधीच वाचलं नाही, कोणत्याही पुस्तकात किंवा धर्मग्रंथात याचा उल्लेखच नाही. त्याने संपूर्ण रात्र त्याच्या पुस्तकामध्ये या प्रश्नाचे उत्तर शोधामध्ये घालवलं. त्याची पाने पलटली, पण त्याला पापाच्या वडिलांचे नाव कुठेही सापडलं नाही. सकाळ झाल्यावरती वडिलांनी विचारले, तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे का? त्या मुलाने डोकं खाली केलं. वडिलांनी म्हटलं, बाळा, जर तुला पापाच्या वडिलांचं नावच माहीत नसेल तर तू काय शिकलास? हे ऐकून मुलाला खूप लाज वाटली. तो दृढ स्वरात म्हणाला, बाबा, पापांच्या वडिलांचे नाव कळाल्यानंतरच मी परत येईल. जरी मला वर्षानुवर्ष लागली तरी असे म्हणत तो पुन्हा काशीकडे निघाला. ऊन खूप तापले होते. दुपारी त्याला प्रचंड तहान लागली आणि त्याचा घसा कोरडा पडू लागला. त्याने आजूबाजूला पाहिले. त्याला जवळचे गाव दिसले. तो त्या गावात पोहोचला आणि एका घराचा दरवाजा वाजवला आणि म्हणाला, कुणी आहे का? मला खूपच तहान लागली आहे, कृपया मला थोडेसे पाणी द्या. ब्राह्मणाच्या मुलाचा आवाज ऐकून घरातून एक सुंदर स्त्री बाहेर आली. तिने ब्राह्मणाच्या मुलाला पाण्याचा एक भांडं दिलं. ब्राह्मणाच्या मुलाने समाधानाने पाणी प्यायले आणि सुंदर स्त्रीला विचारले, माते, हे कोणाचं घर आहे? ती स्त्री हसली आणि म्हणाली, पंडितजी, हा प्रश्न तुम्ही पाणी पिण्यापूर्वी विचारायला हवा होता. आता तुम्ही माझ्या हातून पाणी प्यायले आहेत. हे घर एका वैश्याचं आहे आणि मी वैश्य आहे. माझे नाव भागाबाई आहे. त्या स्त्रीचे बोलणे ऐकून त्या मुलाला मात्र धक्का बसला. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. त्याला काय करावे हे कळेना, कारण तू पाणी तर पिला होता, पण आपण पाणी एका वैश्याच्या हातून पिलो ही गोष्ट त्याच्या मनाला आता खूप त्रास देऊ लागली होती. त्याने मनी विचार केला की माझ्या हातून एक मोठं पाप घडलं आहे. तो स्वतःशीच बोलू लागला,
मला त्या पापाचं वडिलांचं नावच सापडलं नाही, तर मी आणखी एक पाप केलं आहे. त्याचं हे बोलणं ऐकून भागाबाई मात्र हसली आणि म्हणाली, पंडितजी तुम्ही कुठे जात आहात? पंडितजीने तिला संपूर्ण कर्मकहाणी सांगितली. मुलगा म्हणाला, मी पापाच्या वडिलांचं नाव जाणून घेण्यासाठी काशीला जात आहे. 12 वर्षाच्या अभ्यासानंतरही हा प्रश्न अनुत्तरित राहिला. भागूबाईने मनात विचार केला, 12 वर्ष काशीमध्ये शिक्षण घेतलेल्या पंडितांना सध्या पापांच्या वडिलांचे नावच माहीत नाही आणि आता ते पुन्हा काशीला शिक्षण घेण्यासाठी जात आहेत. मी त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर सांगू का नको? ती म्हणाली, पंडितजी तुम्हाला काशीला जाण्याची काहीच गरज नाही. पंडितजी मी तुम्हाला त्या पापांच्या वडिलांचे नाव सांगू शकते. पंडितजींनी उत्सुकतेने विचारलं, खरंच जर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दिलं तर मला इतकी दूर जाण्याची गरजच पडणार नाही. भागाबाई हसली आणि म्हणाली, ठीक आहे पंडितजी, पण तुम्ही पापांच्या वडिलांचे नाव ऐकण्यापूर्वी माझी एक अट आहे आणि ती अट म्हणजे तुम्हाला माझ्या घरी जेवावं लागेल. तुम्ही खूप लांबून आला आहात आणि तुम्ही खूप थकलेले दिसता, म्हणून तुम्ही थोडी विश्रांती घ्यावी. त्या दरम्यान मी तुमच्यासाठी जेवण बनवते. तुम्ही जेवल्यानंतर मी तुम्हाला पापाच्या वडिलांचे नाव सांगेन. ब्राह्मणाचा मुलगा म्हणाला, मी तुमच्या घरी जेवण कसं करू शकतो? तुम्ही एक अपवित्र स्त्री आहात. तुमच्या हाताचे अन्न माझ्यासाठी निषिद्ध आहे. मी नकळत तुमच्या घरचे पाणी प्यायलो आणि मला त्याचा पश्चातापही आहे. भागाबाई शांतपणे म्हणाली, ठीक आहे पंडितजी, मी शिजवलेलं अन्न तुम्हाला खाण्याची गरज नाही. मी तुम्हाला पीठ, मीठ, डाळ आणि तांदूळ देईल. तुम्ही ते स्वतः शिजवून खाऊ शकता. ब्राह्मणाच्या मुलाने मान हलवली आणि म्हणाला, नाही, मी तुमच्या घरातून काहीही घेऊ शकत नाही. भागाबाई हसली आणि म्हणाली, पंडितजी जर तुम्ही माझ्या घरातून अन्न घेतले तर मी तुम्हाला दक्षिणा म्हणून 20 सोन्याची नाणी देईल. सोन्याच्या नाण्याचा उल्लेख ऐकून ब्राह्मणाच्या मुलाच्या मनात लोभ निर्माण झाला. त्याने विचार केला, मला माहीत नाही की मला या पापीच्या वडिलांचे नाव कुठे मिळेल, पण जर मी आता नाही म्हणालो तर ही सोन्याची नाणी माझ्या हातून निसटतील. इथे मला कोण पाहत आहे? मी स्वतः जे काही खाईल ते शिजवेल, मग तिच्याकडे जेवण स्वीकारण्यात काय हरकत आहे? असा विचार करून ब्राह्मणाच्या मुलाने भागाबाईकडून जेवण न डगमगता स्वीकारलं. आत्तापर्यंत ब्राह्मण मुलगा कधीही वैश्याच्या घरातील पीठही अशुद्धतेचे कारण देऊन स्वीकारत नव्हता. आता 20 सोन्याच्या नाण्यांनी आमिष दाखवून त्या वैश्येकडून जेवण घेतलं आणि ते स्वतः शिजवू लागला. ब्राह्मणाचा मुलगा स्वयंपाक करत असताना भागाबाई पुन्हा त्याच्याकडे आली आणि म्हणाली, पंडितजी तुम्ही माझ्या घरून पाणी प्यायला, माझ्या हातून अन्न घेतलं, मग मी तुमच्यासाठी अन्न शिजवून देते. ब्राह्मणाचा मुलगा म्हणाला, नाही भागाबाई, मी तुझ्या हातून शिजवलेला अन्न कधीच खाऊ शकत नाही. तू एक अपवित्र स्त्री आहेस. भागाबाई हसली आणि म्हणाली, पंडितजी जर तुम्ही मी बनवलेलं अन्न खाल्लं तर मी तुम्हाला आणखीन 20 सोन्याची नाणी देईल. ब्राह्मणाचा मुलगा लोभाने भरला. त्याने विचार केला, जर मला आणखीन 20 सोन्याची नाणी मिळाली तर माझ्याकडे 40 सोन्याची नाणी होतील. तसेही मला कोण बघत आहे? तो म्हणाला, ठीक आहे, पण तुम्ही आधी अंघोळ करा, मग जेवण बनवा. भागाबाई म्हणाली, ठीक आहे, जशी आपली इच्छा. तिने अंघोळ केली, सुंदर साडी घातली आणि मग मोठ्या प्रेमाने ब्राह्मणाच्या मुलाला नमस्कार केला. तिने त्यांच्यासाठी एक स्वादिष्ट जेवण बनवलं. भागाबाईंनी मग जेवणाची थाळी पंडितजी समोर ठेवली आणि म्हणाली, हे घ्या पंडितजी, हे तुमचे जेवण. तेव्हा ब्राह्मणाचा मुलगा म्हणाला, तुम्ही जेवण बनवून दिलं ते माझ्यासाठी पुरेसं झालं. मी आता स्वतःच्या हाताने जेवेल. भागाबाईने लगेच म्हटलं, मी हे जेवण तुमच्यासाठी बनवलं आहे, म्हणून कृपया ते माझ्या हाताने खा. तो ब्राह्मणाचा मुलगा संतापला आणि म्हणाला, भागाबाई तुम्ही मर्यादा ओलांडत आहात. तुम्ही एक अपवित्र बाई आहात. तेव्हा भागाबाई म्हणाली, पंडितजी जर तुम्ही खरोखर माझ्या हातून खाल्लं तर मी तुम्हाला आणखीन 40 सोन्याची नाणी देईल. कल्पना करा, तुमच्याकडे आता 80 सोन्याची नाणी आहेत. हे ऐकून ब्राह्मणाच्या मुलाचा विवेक डळमळला. तो पूर्णपणे लोभाने ग्रासला होता. त्याने विचार केला, अन्न तुमच्या घरचं आहे, तिने ते शिजवलं आहे. मी तिच्या हाताचं खाल्लं तर काय नुकसान आहे? जर मी ते खाल्लं नाही तर कदाचित मला ते 80 सोन्याची नाणी मिळणार नाहीत. इथे कोण पाहत नाही आहे? या सगळ्या विचारात ब्राह्मणाचा मुलगा म्हणाला, ठीक आहे, तुम्ही मला स्वतःच्या हाताने जेवू घालू शकता. भागाबाईंनी जेवण वाढलं आणि ब्राह्मणाच्या मुलासमोर थाळी ठेवली. तिनं स्वतःच्या हाताने एक घास उचलला आणि त्या मुलाने तो घास घेण्यासाठी तोंड उचलताच भागाबाईंनी ब्राह्मणाच्या
मुलाच्या गालावर एक जोरदार चापट मारली. ब्राह्मणाचा मुलगा रागावला. तो म्हणाला, हे दृष्ट पापिनी स्त्री, तुझी हिंमत कशी झाली? तू एका ब्राह्मणावरती हात उचललास. तुझा हा गुन्हा अक्षम्य आहे. भागाबाई शांतपणे म्हणाली, पंडितजी मला माफ करा. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी फक्त तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ब्राह्मणाचा मुलगा म्हणाला, मला समजलं नाही. कृपया सविस्तरपणे सांगा. भागाबाई म्हणाली, प्रथम तू माझ्या घरातील पाणी नकळतपणे प्यायलास म्हणजे ठीक आहे. मग मी वेश्या आहे हे माहीत असूनही मी तुला 20 सोन्याची नाणी देऊ केली. त्या लोभामुळे तू माझ्या घरातून जेवण घेतलंस. मग आणखी 20 सोन्याच्या नाण्याच्या लोभात तू मला तुझ्यासाठी स्वयंपाक करायला सांगितलास. मग आणखी 40 सोन्याच्या नाण्यासाठी तू माझ्या हातून खायला देखील तयार झालास. तू हे सर्व फक्त 80 सोन्याच्या नाण्याच्या लोभामुळे केलं. भागाबाई म्हणाली, पंडितजी समजून घ्या. हा लोभ म्हणजेच पापाचा जनक आहे. या लोभानेच तुम्हाला पाप करण्यास प्रवृत्त केले आहे आणि तुम्ही तुमच्या धर्माविरुद्ध जाऊन वेश्येच्या हातून अन्न खाण्यासही तयार झालात. हे ऐकून पंडितजीच्या हृदयात वीज चमकली. त्याचे डोळे उघडले. तो भारावून गेला आणि भागाबाईच्या तो पाया पडला आणि म्हणाला, भागाबाई, तू वेश्या नाहीस, तर तू माझी गुरु आहेस. तू मला हे ज्ञान दिलं आहेस की काशीमध्ये 12 वर्ष राहिल्यानंतरही मला ते सापडले नाही. भागाबाई हसली आणि म्हणाली, कधी कधी ज्ञान पुस्तकामध्ये नाही तर अनुभवामध्ये मिळतं. ब्राह्मणाचा मुलगा भावुकतेने म्हणाला, भागाबाई, मी काशीमध्ये 12 वर्ष वेद, शास्त्र, उपनिषदे सर्व काही शिकलो, पण इतक्या वर्षानंतरही मला पापाचा जनक कोण आहे हे समजू शकलं नाही आणि तू मला एका क्षणात समजावून सांगितलं की पापाचा जनक लोभ आहे. आता मला समजलं की लोभ हा माणसाच्या विवेकाला नष्ट करणारी आग आहे. लोभामुळे माणूस पापी कृत्य करतो, शास्त्राच्या विरुद्ध, धर्माच्या विरुद्ध असलेली कृती करतो. ब्राह्मणाच्या डोळ्यात अश्रू आले. तो नम्रपणे म्हणाला, आता मी आयुष्यात कधीही लोभी न राहण्याची प्रतिज्ञा करतो, कारण लोभ हा प्रत्येक पापाचं मूळ आहे आणि सर्व पापाचा बाप आहे. म्हणून मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये तुम्ही अनेक लोकांच्या तोंडून ऐकलं असेल की आम्ही शिकलो नाही, पण अनुभवाचे बाप आहोत. सांगण्याचा तात्पर्य हेच आहे की अनुभव हा पुस्तकी ज्ञानापेक्षा खूप मोठा असतो. तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. बाळूमामांच्या नावाचा जयघोष करा. मामासोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. मामासोबत असताना का उगाच वाट बघावी, का उगाच काळजी करावी. मामासोबत असताना समोर जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे मामा, असेच माझ्या सोबत राहा, इतरांना माझ्याशी आणा. मित्रांनो, म्हणूनच बाळूमामा नेहमी आपल्या सोबत असतात, हे लक्षात ठेवा. मामा म्हणतात, अरे तुमची जीवन नौका कितीही मोठ्या वादळात अडकलेली असू द्या, थोडा धीर धर. तुला काही अंतरावर श्री बाळूमामांच्या नामाचा एक किनारा दिसेल. फक्त एकदा अंतःकरणातून बाळूमामा हे नाम बोलून तर बघ. ज्यांचे कर्म चांगले आहेत तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्यांना अडचणीत आणतो त्यांच्या अडचणी आयुष्यात कधीच सुटत नाहीत आणि संपतही नाहीत. मामांवर नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा आणि आपलं काम वाहत्या पाण्यासारखं करत राहा. तुम्ही वाहत्या पाण्यासारखं काम करत असताना त्या कामामध्ये जे काही वाईट काम, जे काही नकारात्मक काम आहे ते कचऱ्यासारखं निघून जाऊन एका किनाऱ्याला जाऊन बसतं. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात अंघोळ केल्यानंतर सगळी पापे धुतली जातात, तर तू त्या सर्व पापांचे काय करतेस? तेव्हा गंगेने उत्तर दिले की मी ती सर्व पापे समुद्रामध्ये नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा समुद्र म्हणाला, मी ती सर्व पापे घेऊन ढगात नेऊन टाकतो. तेव्हा ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खूप राग येतोय, त्या व्यक्तीबद्दल खूप तिरस्कार वाटतोय, तर फक्त स्वतः विचार करा
की तुमच्या पडत्या काळामध्ये तो व्यक्ती तुमच्याशी कसा वागला होता. एवढा विचार करूनही तुम्हाला त्या व्यक्तीचा राग येत असेल तर त्या व्यक्तीला दूर ठेवा. मला वाटतं की तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण तुमची सुख दुःख वाटून घेण्यासाठी तुमच्याकडे खूप महत्त्वाची आणि चांगली माणसे तुम्हाला भगवंताने दिली आहेत. ज्यांच्या घरामध्ये एकत्र कुटुंब आहे तो एक पुण्यवान आत्मा आहे. त्यामुळे नेहमी मामांवर विश्वास ठेवा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा सावलीही सोडेल तुझी साथ. तेव्हा मामाच पकडतील तुझा हात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, बाळूमामांच्या सेवेमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मामा म्हणतात, जो भक्त अनन्य भावाने माझे स्मरण करतो, अनन्य भावाने माझी भक्ती करतो, तशा भक्ताच्या पाठीमागे सदैव मी सावलीसारखा उभा असतो आणि त्यांची प्रत्येक संकटातून मी रक्षा करतो. माझ्या बाळा, ब्रह्मांड तुझ्या सोबत आहे, मग तू घाबरतो कशाला. तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुझे कष्ट दूर करण्यासाठी ब्रह्मांड तुझ्या सोबत आहे आणि ब्रह्मांडाच्या आशीर्वादाचा हात तुझ्या डोक्यावर आहे. मित्रांनो, आजच्या सुंदर अशा संदेशातून एक कथा तुम्हाला सांगावीशी वाटते. एका मुलाने देवाला विचारले की देवा, प्रेम म्हणजे नक्की काय असतं रे. तेव्हा देव म्हणाला, माझ्या बाळा, बागेत जा आणि बागेतून एक सुंदर फूल मला आणून दे. तेव्हा ते मूल बागेत गेलं. बागेत गेल्यानंतर ते मूल फूल शोधत होतं आणि त्या मुलाला एक सुंदर असं फूल मिळालं, पण त्याला आणखीन त्यापेक्षाही खूपच सुंदर फूल हवं होतं. म्हणून तो मुलगा आणखीन दुसरी सुंदर फुले शोधत पुढे गेला, पण त्या मुलाला दुसरं त्यापेक्षाही सुंदर फूल मिळालंच नाही. मग तो मुलगा शेवटी पहिल्यांदा पाहिलेल्या फुलाजवळ आला आणि पाहतो तर काय, ते फूल तिथे नव्हतंच. ते फूल सुकून गेलं होतं. मग तो मुलगा देवाकडे गेला आणि देवाला म्हणाला, देवाला सर्व परिस्थिती सांगितली. तेव्हा देव म्हणाला, माझ्या बाळा, हेच तर खरं प्रेम असतं. जेव्हा ज्या वेळेस जी गोष्ट तुमच्याजवळ असते तेव्हा त्या गोष्टीची किंमत तुम्हाला कळत नाही, पण जेव्हा तीच गोष्ट तुमच्यापासून दूर निघून जाते तेव्हा तुम्ही त्या गोष्टीसाठी तरसत असता, स्वतःला पश्चाताप करून घेता. म्हणून माझ्या बाळा, वेळेचं भान ठेव, अहंकारात जगू नकोस. आयुष्यामध्ये कुठलीही संधी मिळाली तर ती संधी गमावू नका. मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा, त्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच येईल. आणि मिळालेली संधी म्हणजे बाळूमामांनी दिलेली सर्वात मोठी संधी आहे. ती संधी तुम्हाला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाईल, हा माझा विश्वास आहे. मित्रांनो, या छोट्याशा कथेतून तुम्हाला हेच सांगायचं आहे की जीवन हे अहंकारात, अंधारात जगू नका. लहान मोठ्यांचा आदर करा, त्यांच्या वयानुसार त्यांचा आदर करा. म्हणूनच मामा म्हणतात, जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना झोपेतही खाली पडू देत नाही, मग तोच देव माणसाला कसा काय सोडू शकेल. म्हणून देवावर अटळ विश्वास ठेवा आणि स्वतःवरही विश्वास ठेवा. मित्रांनो, देव होणे सोपे नाही. जर का माणसाच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर लोक देवाला सुद्धा वाळीत टाकतात. म्हणूनच मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुला हव्या असलेल्या सर्व गोष्टी मिळतील, परंतु तुला त्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. जर तू त्यासाठी कष्ट केलेस तर तुला त्याचे फळ निश्चित मिळेल. म्हणून फक्त तुमच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा, बाकी सर्व काही मामांवर सोपवा. मामा म्हणतात, तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे हे मला माहीत आहे, परंतु माझ्या बाळा, माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझं माझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही आणि माझं तुझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही. हे प्रेमच आपल्या दोघांना बांधून ठेवते. म्हणून मी तुझ्या प्रत्येक संकटाच्या क्षणी तुझ्यासाठी धावून येतो. मामा म्हणतात, तू माझा परम भक्त आहेस, मग तू घाबरतोस कशाला. तुझी फक्त मामांवर श्रद्धा असायला हवी. मी तुला कधीच
काहीच होऊ देणार नाही. तू एकटी झालीस तर मी तुझ्या सोबत असेन. या जगातील प्रत्येक व्यक्ती तुला सोडून गेली तर मी तुझ्या सोबतच आहे. मामा सांगतात, मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. त्यांच्यावर कोणतंही आणि कुठलंही संकट येऊ देत नाही. मग परिस्थिती कशीही असो, मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. जय बाळूमामा. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस. संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल. कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल. कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते. कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन
स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका. कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, मामा सांगतात, सेवा करायची असेल तर घड्याळात पाहू नका. प्रसाद खायचा असेल तर चव घेऊ नका. सत्संग ऐकायचा असेल तर जागा पाहू नका. विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका. समर्पण करायचे असेल तर खर्च किती झाला हे पाहू नका. दान करायचे असेल तर गरज पाहू नका. मामा सांगतात, माणूस हा स्वतःच्या कर्तृत्वानुसार चमकतो. म्हणूनच मामा सांगतात, माझ्या बाळा, जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा सावली ही सोडेल तुझी साथ. तेव्हा मामाच पकडतील तुझा हात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालत राहाल तेव्हा सावलीही तुमची साथ धरून तुमच्या पाठीमागे चालत येईल. पण जेव्हा तुम्हीच अंधारामध्ये चालत राहाल तेव्हा सावलीही तुमची साथ सोडून निघून जाईल आणि अशा संकटाच्या वेळी मामाच तुमचा हात पकडतील. म्हणून मामा सांगतात, माझ्या बाळा, यश ही तुझी सावली आहे, म्हणून तिला पकडण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझ्या मार्गाने तू चालत राहा, ती आपोआप तुझ्या मागे येईल. मामा म्हणतात, माझ्या मुला, तुला यशस्वी जीवन जगायचे असेल तर जीवनात कुणाचेही मन दुखवू नकोस. याच्यापेक्षा पुण्याचे कर्म कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही. मामा आपल्याला सांगतात, बाळा, मी आहे रे. बाळा, मी चराचरात व्यापून आहे. बाळा, मी ब्रह्मांड नायक आहे. मग तू घाबरतो कशाला? आता तुझ्या सर्व चिंता मला दे बरं, आणि तू चिंतामुक्त होऊन फक्त माझ्या नामस्मरणात तल्लीन होऊन राहा. देव तुमच्यावर सुख, समृद्धी, आनंद, शांती, संपत्ती याचा भरपूर विपुलतेच्या प्रमाणात वर्षाव करणार आहे. जर तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा माझा पाठी राखा असे टाईप करून हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, मामा सांगतात, तुम्ही कितीही सेवा करा परंतु तुम्हाला भोग हे भोगूनच संपवावे लागतात. मग तुम्ही म्हणाल की भोग हे तर भोगूनच संपवावे लागतात, तर मग सेवेचं महत्त्व काय, नामाचं महत्त्व काय? तर हा सर्वांच्या मनातील सर्वात मोठा आणि खरोखरचाच प्रश्न आहे. मित्रांनो, जर तुम्ही मामांची सेवा केली तर तुमचे जे काही भोग आहेत त्या भोगाची, त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं काम आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात आणि त्या संकटातून मार्ग दाखवण्याचं काम आपल्याला बाळूमामा करतात. त्यामुळे आलेल्या संकटाची तीव्रता आपल्याला कसल्याही प्रकारची जाणवत नाही. म्हणजेच आपल्यावर संकट आलं नाही अशा प्रकारची अनुभूती आपल्याला मामा देतात. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा,
हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलावलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या
पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका. कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय बाळू मामा, मी तयार आहे, मला आशीर्वाद द्या, असे टाईप करा. मित्रांनो, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.